आज आपण 3 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज शिकणार आहोत. आपल्या संख्या आहेत 347 अधिक 265. प्रथम मी घरं आखून घेते. 3 घरं. पहिलं घर म्हणजे शतक, दुसरं घर म्हणजे दशक आणि तिसरं घर म्हणजे एकक. आता या घरांमध्ये आपण आपल्या संख्या मांडूया. प्रथम आहे 347. 3 शतक, 4 दशक, 7 एकक अधिक 2 शतक, 6 दशक, 5 एकक. आता यांची बेरीज करताना माझ्याकडे एककापासून आपण सुरुवात करणार आहोत, म्हणून मी माझ्याकडची ही एकक म्हणजे सुट्टी 1 रुपयाची नाणी घेणार आहे. प्रथम आहे 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे आहेत 5. 1 2 3 4 5. आता दशकाचं घर म्हणून मी दशक म्हणजे 10 म्हणून मी 10ची नाणी घेणार आहे. 4 1 2 3 4. इथे आहेत 6 म्हणून मी 10ची 6 नाणी घेणार. 1 2 3 4 5 6. आता शतक. शतक म्हणजे 100. 1 शतक म्हणजे 100 म्हणून मी 100ची नोट घेतली. 3 म्हणून मी 3 नोटा घेतल्या. 1 2 आणि 3. इथे आहेत 2 म्हणून मी 100च्या 2 नोटा घेतल्या. आता बेरीज करताना आपण एककाच्या घरापासून सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 दशक 2 एकक 12. मग मी या 1 दशकाच्या ऐवजी मी 10चं एक नाणं ठेवलं. 10 आणि 2 12. आता एककाच्या घरात हे 10चं नाणं चालेल का मला? नाही चालणार, म्हणून मी हे 10चं नाणं उचललं आणि दशकाच्या घरात ठेवलं. बघा हा, म्हणजे मी इकडचं एक नाणं उचलून इथे ठेवलं. मग इथे आता किती राहिलेत नाणी? 2. म्हणून मी इथे लिहिले 2. इथे मी एक नाणं वाढवलं म्हणून मी इथे लिहिले 1. आता मला यांची बेरीज करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता ही 11 म्हणजे 10 आणि 1 11. आता हे दशकाचं घर आहे आणि इथे 10ची 10 नाणी झाली. 10ची 10 नाणी म्हणजेच किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 100. म्हणून मी इथे 100ची नोट ठेवली. आता दशकाच्या घरात 1 शतक चालणार नाहीत, म्हणून मी हे इकडचे उचलले आणि शतकाच्या घरात ठेवले. बघा आता मी इथे किती उरलंय नाणं? 1. म्हणून इथे लिहिलं 1 आणि शतकाच्या घरामध्ये मी 1 नोट ठेवली म्हणून मी इथे लिहिला 1. आता बघूया आपण. 1 2 3 4 5 6. 6 शतक आले म्हणून मी इथे लिहिले हे 6 शतक. किती आलं माझं उत्तर? 6 शतक 1 दशक 2 एकक 612.
आता तुम्ही सुद्धा अशी हातच्याची बेरीज घरी करून बघा. तुमच्याकडे नोटा असतील, नाणी असतील तर नक्की करून बघा आणि अभ्यासा. धन्यवाद.